श्री स्वामी समर्थ महाराज की जय। प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र अध्याय 30। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। नामधारक वदे सिद्धासी तू तारक आम्हासी, वंशोवंशी तव उपकारासी आठवण असू द्यावी। पुढे त्या गगना भुवनी भक्त येती प्रतिदिनी, जाती ते उद्धरुणी स्थान महात्म्य असे ऐसे असे। लक्ष्मी मिळेल गरिबास, पुत्र होईल वांजेस, कुष्ठ जाईल त्वरितेस, श्री गुरुचरण दर्शन मात्रे। माहुरस्थानी दंपती असती, एकमेकांवर अतिप्रीती, परी व्याधी झाली युवकाप्रती, आरोग्य न प्राप्त होई। पुत्रवदे जनक जननी, पत्नीस न करावे दुःखास, अवलंबावे परमार्थास, जे होणे न चुके ब्रह्मादिका। ती पती सहित आली गाणगापुरात, गुरु होते संगमस्थानात, परी इतक्यात प्राण गेला पतीचा, दुःख करी ती अधिक। आले मग ग्राम लोक, समजावी ती सकळीक नाना प्रकारे करुणीया, असो ते अवसरी। आला एक जटाधारी त्रिशूळ असे करी, समजावू लागला तिसी, पुर येता काष्ठे येती वाहुनी। एके ठाई मिळती येऊनी, क्षणात जाती दूर वाहुनी। नारी ऐसा असे संसार, आपुले जैसे कर्म असेल तैसे ते उद्भवेल। गुणानुबंधे कर्म घडेल, पंचभूतात्मक देह होई ऐसा। काळ न चुक देवासी, तेथे काय पाड असे मनुष्यासी। कर्माधीन देह जानसी, काळ असे काळ पूर्व जन्मार्जित असे जसे असेल तैसे भोगणे होईल। सुख दुःख येईल जैसे ललाटी लिहिले, कोणा मृत्यू तरुणपणी, मध्यम वयी जातसे कोणी। कोणा वार्धक्य टाके ग्रासुनी, जैसे अर्जित तैसे घडत। सुख दुःख म्हणजे आयुष्य असे, संसार स्वप्नापरी दिसे। काळ वेळेवर येऊनी वसे, न करावे दुःख आपण। तापसी वदे तीस ज्ञान, गेले तियेचे अज्ञान। आवरी ती आपुले मन, वदे स्वामींसी उद्धरावे मजसी। ती वदे कैसे मी तरू, या संसार सागरू। काय मी करू स्वामी सांगावे, म्हणून चरण धरी। इति श्री स्वामी चरित्र शिष्य प्रतापानंत गोगावले विरचित सार्थ सारे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पवतो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रेतांग नाशोको नाम त्रिशतमोध्याय। ओबी संख्या 471। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री दत्त जय दत्त, जय जय दत्त। प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे की काही असे भक्त आहेत, स्वामी भक्त, जे परदेशात राहतात। काही असे आहेत की ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही आहे, किंवा जे वाचू शकत नाहीत, किंवा ज्यांना ऐकायची इच्छा आहे, किंवा काही असे पण भक्त आहेत ज्यांना स्वतःला वाचन करायचे पण पोथी नाही आहे। तर त्या भक्तांसाठी या व्हिडिओमध्ये असलेले जे काही मी अध्यायाचे पेजेस आहेत, तिथे तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील पारायण करू शकता। पहिल्या पेजचे जे नियम आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत। त्याच्यामुळे मी जर काही पोथी वाचत असेल तर ते वाचताना काही चुकलं असेल तर माफी असावी, क्षमस्व। भेटूयात पुढच्या गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।